देवेंद्र फडणवीस यांची काल पुण्यामध्ये सभा झाली आणि या सभेत बोलताना कसब्याचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। ऍक्सिडेंटल आमदार असा उल्लेख करण्यात आला आणि याच सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्याबरोबर रवींद्र धंगेकर स्वतः आहेत। रवी भाऊ, काय सांगाल ही सगळी जी टीका झाली त्यावर? कालची जी टीका होती तो माझ्या मतदारसंघातल्या नागरिकांवरचा अपमान होता, कारण त्यांनी लोकशाहीमध्ये जे लोकशाहीने अधिकार दिले त्या पद्धतीने त्यांनी माझी निवड केली। आणि जर ॲक्सिडेंट म्हणत असेल तर कसब्यातले मतदार आत्ताही अपघात करण्याच्या तयारीत आहेत, हे त्यांनी त्याची नोंद घ्यावी। आणि ज्या पद्धतीने त्यांनी कालची सभा झाली जातीय सलोखा आणि ते निर्माण करण्याची जी भाषा होती ही करू नये। पुणे शहर आमचं शांततेचं पुणे शहर आहे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र असतात, काम करतात। ही छत्रपतीचा वारसा असलेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण बघितलं असेल छत्रपतींबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन स्वराज्याची स्थापनेचं मोठं योगदान आहे, हे ते विसरतात। निवडणूक आली की त्यांना हे सगळं आठवतं आणि निवडणूक जिंकण्याचा हा फंडा आहे, तर त्यांनी आता तो थोडा विसरला पाहिजे। भावनेवर न लढता भाकरी लढलं पाहिजे। या देशाची जी परिस्थिती आहे, या देशाची जी परिस्थिती आहे त्याच्यावर बोललं पाहिजे। 11 वर्ष त्यांची सत्ता केंद्रामध्ये महाराष्ट्रात आहे, त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे। पुण्याच्या विकासावर बोललं पाहिजे, नदी सुधार योजनेवर बोललं पाहिजे, मेट्रोवर बोललं पाहिजे, पुण्यातल्या पायाभूत सुधार पाण्यावर बोललं पाहिजे। ही भाषा सोडून दिली। रवी धंगेकर नाटकी, रवी धंगेकर हे अरे ते करण्यापेक्षा माझ्या मतदारांना दुखवू नका, त्यांच्यावर हल्ला करू नका। लोकशाहीमध्ये मला निवडून दिले, जे संविधानाने मला जे अधिकार दिलेत त्याचा अधिकारानुसार मी आंदोलनं केली, त्या आंदोलनाला यश आलं। मग पब असेल, तुमचं ललित पाटील असेल, पुण्यातली गुन्हेगारी असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यायचं काम मी या 1.5 वर्षामध्ये केलं। मग विधानसभेत असेल, रस्त्यावर असेल, जिथं संधी मिळेल त्या वेळेला पुणेकरांची नाही महाराष्ट्रातील कसब्यातल्या मतदारांची बाजू मांडण्याचा मी प्रयत्न केला। आणि हे सगळे प्रकरणं आहेत ही सरकारच्या चुकीमुळे घडली, त्यामुळे त्यांना तो अपमान वाटतो। पण तो अपमान मग माझ्या नाटकावर जातं। तर ही सगळी नाटकं असेल तर समाजाच्या हितासाठी ही नाटकं असेल तर ही नाटकं मला करावीच लागतील। निवडणूक आपण कशा पद्धतीने हायजॅक करता हे महाराष्ट्राने पुण्याने बघितलंय आणि त्यामुळे तुम्ही निवडणूक जर चुकीच्या पद्धतीने लढवत असाल, गुन्हेगारांना घेऊन लढवत असाल, पुणेकरांना घेऊन पोलिसांना घेऊन लढवत असणार आणि ह्या चुकीच्या जर निवडणुकाचा फंडा पाडत असेल तर शेवट आपल्या देशाने दिलेल्या संविधानाचाच वापर करावा लागेल। कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जो हल्ला होतोय, जे त्यांना माझं काम करताना आवडत नाही आणि ही जर सगळी नाटकं वाटत असेल तर ही नाटकं त्यांनी समजा, ही नाटकं माझी कायम असतील समाजाच्या हितासाठी, ही कामं मला करावीच लागतील। तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत आता हेमंत रासने यांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून ते अक्षरशः पायाला भिंगरी लावून काम करत होते, मात्र तुम्ही मात्र नाटकं करण्यात, दंगे करण्यात व्यस्त होतात असा आरोप केला गेला। आता त्यांनी भिंगरी कधी लावली? पडल्यानंतर। मी 35 वर्ष भिंगरी लावली। आता माझी भिंगरी 35 वर्षात जोरात असेल का 1.5 वर्षातली जोरात असेल। आणि ते जे मतदार त्यांना का पराभव पत्करावा लागला तर त्यांना भिंगरी लावावी लागली। तर लोक अजूनही म्हणतात अजून थोडी भिंगरी, अजून 5 वर्ष पुढची बघू, तो पण धंगेकरांना काम करत आहे। 3 उमेदवार आहेत, मतविभाजन होऊन कुठे फटका बसेल असं वाटतंय? ह्याच्यामध्ये बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांनी उभं राहायचं, सगळ्यांना अधिकार आहे, शेवटी जनता ठरवते। निवडणुकीची गणितं करताना मी नेहमी हे गणित करत असतो की मी 30-35 वर्षात काय समाजाची सेवा केली, तो समाज माझ्या उभा राहील, हे मी गणित करतो। मी विभागणीचं आणि जातीचं ह्याचं कधी राजकारण, मी माझ्या कामाचं, माझ्या समाजाची केलेल्या सेवेचं मी आशीर्वाद घेत असतो। जो आशीर्वाद मिळेल तो आशीर्वाद मला माहिती आहे की तो आशीर्वाद माझ्याच बाजूने होईल आणि माझा विश्वास आहे की परत एकदा एक संधी या 5 वर्षात जी मी 16 महिन्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला हे माझ्या मतदारांनी बघितलंय। तीच संधी परत एकदा दिली तर ह्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचे त्यांना मतदारांमध्ये हा करणारा काम आहे, तर मागे उभं राहतील। लीड किती? आता लीड तुम्हाला सांगणार ना, अजून 2 दिवसांनी सांगतो। आता काय परत आपले सगळे संपल ना, परत मुलाखत राहिली पाहिजे। नक्कीच आपण बघतोय की काहीही झालं तरी मीच जिंकून येणार असा विजयाचा विश्वास व्यक्त करताना रवींद्र धंगेकर पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीस यांनी ज्या काही टीका केल्या त्या टीकांना त्यांनी सडेतोड असं प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे। या सगळ्यावरती आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर नेमकं कोण निवडून येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। 288 जागा, हजारो उमेदवार, सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कोणाच्या बाजूने कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार,
पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार? यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार.